एसटी कर्मचाऱ्यांचा पगार या महिन्यात फक्त 56% इतकाच झालाय। निधी नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे। एसटी कामगार संघटनांनी मात्र यावर टीका केली आहे। आधीच अपुरा पगार आणि त्यात जर फक्त 56% पगार मिळणार असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं, असा सवाल एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी सरकारला विचारला आहे। दरम्यान यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना एबीपी माझानं जाणून घेतल्यात, आपण पाहूयात। आज आमच्या कर्मचाऱ्याला अगोदरच तुटपुंजा पगार आहे आणि सरकारनं 56% पगार देऊन सर्व कर्मचाऱ्याचा भ्रमनिरास केला। आताच काल परवा मुस्लिम बांधवांची हे झाली, ईद झाली, रमजान ईद झाली। एवढा मोठा सण असून सुद्धा सरकारने उचल दिला नाही आणि काल परवाच मला वाटते संसदेमध्ये खासदारांचा पगार 24% वाढवलाय आणि आमचा पगार कमी असून, तुटपुंजा पगार असून आमच्यावर असा अन्याय केलाय। या अगोदर एसटी मध्ये कधीच असं झालं नाही, घडलं नाही की पगार कर्मचाऱ्याचा 7 तारखेच्या पुढे गेलाय। पण ह्या 10 वर्षापासून, मागील 8 ते 10 वर्षापासून एसटीचा पगार कधीही टायमावर होत नाही। आज प्रपंच चालवण्यासाठी या एसटीच्या याच्यामुळं जे हे होते, आज पगारीचे मागे पुढे होते, त्याच्यामुळे प्रपंच चालणं तर काही सोपं नाही राहिलं। त्याच्यामुळं मी आज म्हणजे काहीतरी एक जोड व्यवसाय म्हणून घरच्यांना एका दुकानात कामाला ठेवले। मी पण आता माझी ड्युटी संपली की मला त्यांना जाऊन ते सामान आणून द्यावं लागतं। काम करता करता इकडे एसटी मध्ये पण काम करावं लागतं आणि तिकडे पण मागे पुढे बघावं लागतं त्यांच्या। कारण परिस्थिती आहे सर की आज जे पगार आहे आपला, ते पगार एकदम तुटपुंजा पगार आहे, त्याच्यामध्ये भागतच नाही माणसाचं। पगारामुळं हप्ते जाण्यात घर घेतले, मुलाचे शिक्षण कमी होते, म्हणजे पैसा खर्च होतो त्याला। एवढ्याच्यात आता 56% दिल्यामुळं त्याच्यात घर भागत नाही। घरी गेल्यावर चिडचिड होते, मंडळी, मुलं, हे सगळ्या गोष्टीची अडचण होती। पहिल्यांदा बी जास्त दिवस राखायला जायचं, 10-15 तारीख व्हायची, त्याच्यामुळं पुढचे हप्ते पुढं समजा गाडी घेतली, घर घेतलं, त्या हप्त्याला दिक्कत व्हायची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।